सो गाईज हा आमचा लास्ट डे होता. आता आम्ही चेकआउट केलं आहे. सॉरी मी तिकडे ब्लॉग बनवायला विसरली. आम्ही चेकआउट केलं आहे आणि तुम्ही बघत असाल माझी मी केस अशी बांधली बिकॉज इकडे एक्स्ट्रीम लेवलला गरमी आहे. हे बघा बाहेर खूप आहे. आणि मी हे मेन्शन करेन जे कोणी इथे येणार प्लीज याच रेस्टॉरंटला एकदा तरी येऊन तुम्ही खा. इकडचं जेवण एवढं टेस्टी आहे, एवढं टेस्टी आहे. आम्ही इकडे भरपूर एक्सप्लोअर केलं बट त्यातल्या त्यात हे वाला रेस्टॉरंटचं आम्हाला जेवण खूप आवडलं. खूप टेस्ट आहे ना, इकडे स्मेल येते ना काही. आणि बस आता आम्ही निघतो आहे. आता आम्ही जेवतो आहे आणि आता आम्ही निघतो आहे. आता इकडचे वाजले 1:30. सो आता आम्ही जेवतो आणि मग आमची कॅब येणार नाही की व्हॅन येणार. मग आम्ही वे टू कराबीवरनं आमची फ्लाईट आहे इव्हनिंगला. तर आम्ही आता कराबीला जाणार आणि मग बॅक टू मुंबई. आणि मग त्याच्यानंतर लवकरच दुसऱ्या कंट्रीला फिरायचं ब्लॉग आम्ही टाकू. बाय. हाय गाईज, मी बोलायला विसरले. ॲक्च्युली आम्ही निघालो आहे आणि ही आमची व्हॅन आहे. मी मला व्हॅन दाखवते. ही अशी आमची व्हॅन आहे. माझे हस्बंड बिचारे दमले आहे बिकॉज ऑफ आर्यन. खूप क्यूट ब्युटिफुल व्हॅन आहे. आय लव्ह माचा. आणि माचा आता. आणि मी माझ्या बेबीसाठी छोटासा क्यूटसा केक घेतला आहे. त्याला खूप आवडतं. येस, दिस इज माचा, दिस इज केक. अँड नाव सो आम्ही आता इकडनं निघत आहोत. नाव वी आर गोइंग टू कराबी. तर थोड्यानी परत भेटूया. हाय गाईज, तर फायनली आम्ही एअरपोर्टला पोचलो आहोत, कराबी एअरपोर्ट. आणि मला इकडचं एअरपोर्ट एवढे काही खास नाही वाटत आहे. थायलंडचं ते एकदमच बोरिंग होतं बँकॉकचं जिकडे आम्ही उतरलेलो. आणि आता बॅक फ्रॉम कराबी आम्ही कराबी एअरपोर्टवरनं जातो आहे. बट आत्तापर्यंतचं आय वूड से की आपल्या इंडियाचं मुंबईचं सगळ्यात बेस्ट एअरपोर्ट आहे. बाकी इकडचं एअरपोर्टनं मला मेट्रो स्टेशनच वाटतं आहे. अजून त्याच्यामध्ये डिफरन्स तर मला काही वाटत नाही आहे. ना शॉप्स आहे ना का आहे. एनिवेज मी हेच अपडेट द्यायला कॉल केला. सॉरी नॉट कॉल, मी हेच अपडेट द्यायला हे करते व्लॉग की फायनली आम्ही आता एअरपोर्टला पोचलो आहोत. ट्रिप आमची संपत आहे आणि चाललो आता बॅक टू होम स्वीट होम. आणि आकाश व्लॉग्स नाही बनवू शकत आहे बिकॉज माझ्या बच्चूच्या मागे तो वेडा झाला आहे आणि माझा बच्चू खूप 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 सपतवतो आहे. तर तो मला बोलला ॲटलिस्ट तू त्यांनी माझ्यासाठी व्लॉग बनव. सो मी व्लॉग बनवते. आणि हेच सांगायचं होतं की आम्ही आता इथे पोचलो आहोत. आता आमची फ्लाईट आहे. अजून मला वाटतं 2-3 आवर्स आहे. बट ठीक आहे, आता आमचं चेकिंग स्टार्ट होणार आहे. अँड वॉट अजून आता भेटूया मुंबई एअरपोर्टला. तोपर्यंत काही असेल, काही स्पेशल वेगळं काही असेल तर मी ते तुम्हाला शो करेल, व्लॉग करेल त्याचा. बट आता तर आम्ही इकडे आहोत आणि ते येतो आहे आमच्या मुंबईला, आमची मुंबई. सो भेटूया मुंबई एअरपोर्टला. बाय. तर नमस्कार मित्रांनो, फायनली आता मी पुन्हा अनहॅपी झालेलो आहे कारण आमची टूर आता इथे संपलेली आहे. आम्ही आता कराबी एअरपोर्टला आलेलो आहे आणि आता पुन्हा आपल्या घरी मुंबईला येतो आहे. आणि मी तुमच्यावर जास्त कनेक्ट होऊ शकलो नाही बिकॉज माझा बच्चू छोटूच आहे म्हणजे त्याच्यामुळे तो खूप त्रास देतो. तर त्याला सांभाळून मला जास्त तुमच्यावर कनेक्ट होता नाही आलं व्हिडिओमध्ये. बट नो प्रॉब्लेम, माझ्या बायकोने तर बऱ्यापैकी कनेक्ट झालेली आहे. आणि आता तिला पण मूड आला आहे ब्लॉगिंगमध्ये. तर आता मी असं हे करू की आता आम्ही दोघे पण ब्लॉग बनवू एकत्र आणि तुमच्यासमोर आम्ही सगळे जिथे आम्ही ट्रॅव्हल करणार ते तुम्हाला सगळं दाखवणार आहोत. फक्त माझ्या बच्चूने यावेळी आम्हाला जास्त सपोर्ट नाही केला, पण आता तो थोडासा मोठा होईल तर अजून सपोर्ट करेल. असेच आम्ही तुम्हाला भेटत राहू. आणि आमची टूर इथे संपलेली आहे. बँकॉक, फुकेट, कराबी आमची इथे इथे संपलेली आहे. असं तुम्हाला भेटत राहू. काही चुका झाल्या असेल तर माफ करा, बट मला सबस्क्राईब करा. आणि आता याच्या पुढे माझी मिसेस पण माझ्याबरोबर असणार आहे ब्लॉगमध्ये, तर तिला पण सपोर्ट करा. बाय बाय, थँक्यू. बाय गाईज.